मित्रांनो, फायनली अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांचे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानाची भरपाई म्हणून त्यांच्या खात्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सध्या आपल्याकडे 2 जिल्ह्याविषयी अपडेट आलेली आहे, तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित देखील होणं आजपासून सुरू झालेलं आहे। ते 2 जिल्हे कोणते आहेत किंवा 2-3 जे जिल्हे आहेत ते कोणते आहेत, त्याचबरोबर मित्रांनो ई-केवायसी न करता देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। मग त्या ई-केवायसी न करता रकमा कशा काय वितरित झाल्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्य शासनातर्फे काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, मोठी घोषणा केलेली आहे। त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जवळपास 31,000 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केलेला आहे नुकसान भरपाईसाठी। जून महिन्यापासून ज्या शेतकऱ्यांचं किंवा मे एप्रिल म्हणा त्या शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारचं शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यात मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या याद्या, ई-केवायसीच्या याद्या देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत। माहिती पोर्टल 2-3 दिवसापासून बंद असल्या कारणास्तव ई-केवायसी होत नव्हत्या, परंतु मित्रांनो आता ई-केवायसी सुरू झालेल्या आहेत। त्यात मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या, ई-केवायसीच्या याद्या ह्या आलेल्या आहेत। परंतु मित्रांनो, असे 2 जिल्हे आहेत ज्यामध्ये सध्या तरी आपल्याकडे ज्या 2 जिल्ह्यांची अपडेट आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई-केवायसी वगैरे करायची काहीही गरज नाही। त्याचं कारण सांगतो, परभणी आणि हिंगोली या 2 जिल्ह्यामध्ये, आता हिंगोलीमध्ये सुद्धा काही मंडळातील किंवा काही तालुक्यातील शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे, परंतु औंढा तालुका म्हणा किंवा इतर तालुका समजा शेनगाव वगैरे म्हणा, ई-केवायसी करावी लागत आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्याला? ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत, ज्या शेतकऱ्यांना आता शासनातर्फे जवळपास मला वाटतं एप्रिल महिन्यापासून फार्मर आयडी काढण्यासाठी सांगण्यात येत होतं, परंतु अद्यापही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेला नाही। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना जवळपास ई-केवायसीच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे। ई-केवायसी केल्याच्या नंतर जवळपास 15 दिवसाच्या नंतर किंवा आत त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ई-केवायसीची कुठलीही गरज पडलेली नाही। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील जे नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ई-केवायसी न करता फार्मर आयडी काढल्या कारणास्तव त्यांच्या खात्यावर या रकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे डीबीटीच्या माध्यमातून। मग परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा अशा 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला सांगण्यात येत की बाबा मंडळानुसार याद्या देखील गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा आलेल्या आहेत। आता राहिला प्रश्न परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, इथे सुद्धा सेम कंडिशन आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आजपासून। ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही काढलेला आहे, ई-केवायसी त्यांच्या याद्या ई-केवायसीच्या आलेल्या आहेत, त्यांनी ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, बघायचं झालं तर वसमत तालुक्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये सुद्धा ई-केवायसीच्या बऱ्याच ठिकाणी याद्या आलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ई-केवायसीची गरज नाही। म्हणजे जिथे जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी डायरेक्ट फार्मर आयडी बेसिसवरच ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित होईल। त्यात मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो हेक्टरी रक्कम किती रुपये येणार। तर मित्रांनो, बघायचं झालं तर औंढा तालुक्यातील काही भागामध्ये, आता मंडळानुसार नाही, एक्झॅक्ट आपल्याकडे अपडेट नाही आहे, परंतु औंढा तालुक्यातील किंवा हिंगोली जिल्ह्यातीलच आपण कन्सिडर करू। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना एकरी, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी एका शेतकऱ्यांनी आपल्याला अपडेट दिलेली आहे की त्यांचं 0.42 एवढं क्षेत्र ग्राह्य धरण्यात आलेलं आहे। जवळपास 0.60 एवढं क्षेत्र त्यांचं होतं, तर त्याच्यापैकी 0.42 एवढं क्षेत्र ग्राह्य धरण्यात आलेलं आहे नुकसानीसाठी। आणि त्या अंतर्गत त्या शेतकऱ्याला जवळपास 3,500 रुपये, म्हणजे 3,400 किती रुपये, एक्झॅक्ट रक्कम आठवत नाही आपल्याला, तर 3,400 एवढी रक्कम त्या शेतकऱ्याला 0.42 एवढ्या क्षेत्राची मिळालेली आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येत आहेत। दुसऱ्या एका शेतकऱ्याने आपल्याला सांगितलेलं आहे की आता हिंगोली जिल्ह्यातील तो सुद्धा शेतकरी आहे, तर मित्रांनो त्या शेतकऱ्याला जवळपास 2,500 रुपये एका एकरसाठी रक्कम म्हणजे दाखवली गेली आहे। त्यांना ई-केवायसी करावी लागलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांना 2,500 रुपये। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर मंडळानुसार किंवा तुमच्या नुकसानीच्या बेसिसवर तुम्हाला ह्या रकमा वितरित होतील। तर काही भागात चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येतील आता, आणि काही भागामध्ये कमी अधिक प्रमाणात या रकमा वितरित होतील। आता तुम्ही ई-केवायसी केल्याच्या नंतर तुमच्या ई-केवायसीच्या पावतीवर तुमचं काय एक्झॅक्ट क्षेत्र आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला किती रुपये रक्कम वितरित होईल
हे तुमच्या EKYCच्या पावतीवर 100% वितरित होत असतं. परंतु फार्मर ID ज्या शेतकऱ्यांचा आहे त्यांना DBTच्या माध्यमातून या रक्कम वितरित होईल. त्यांना जेव्हा त्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होतील तेव्हाच त्यांना कळेल की बुवा आमच्या खात्यावर किती रुपये रक्कम जमा झालेली आहे, आमच्या एवढे क्षेत्र आहे त्याच्यापैकी आमचं किती क्षेत्र आहे धरलेलं वगैरे वगैरे त्यांना त्यावेळेस समजून जाईल. तर मित्रांनो, बघायचं झालं तर आता तुम्हाला देखील EKYC करावी लागली असेल किंवा तुम्ही केली असेल किंवा तुम्ही देखील आता 3 जिल्ह्याव्यतिरिक्त गडचिरोली, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्याव्यतिरिक्त तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील जिल्ह्यात किंवा तुमच्या मंडळात तुम्हाला जवळपास EKYC करायची गरज नसेल पडली, ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा. आणि काही रक्कम तुमच्या दाखवली EKYC केली असेल तर किती रक्कम तुमच्या दाखवल्या गेल्या आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.